आज आपण आळंदीमध्ये आहोत आणि या ठिकाणी लवकरच समाधी संजीवन सोहळा होणार आहे माऊलींचा। माऊलींच्या जन्मभूमीबद्दल आपण जाणलेलं आहे, तर त्यांच्या समाधी संजीवन मंदिराबद्दल जाणून घेतलेलं आहेत। इंद्रायणी नदीतीरी काय विशेषता आहेत ती जाणून घेतलेल्या आहेत। परंतु आज एका आख्यायिकाकडे आपण जाणार आहेत आणि एक विशेष महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं। तर आपण ज्या ठिकाणी आहोत ते स्थळ आहेत हरिभक्त परायण गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांचे उत्तराधिकारी आपल्यासोबत आहेत, जिथे ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर आहेत आणि एक संस्थान या ठिकाणी महाराज चालवत आहेत। एक मोठा भक्तांचा साठा त्यांच्याकडे आहेत। तर आपल्यासोबत हरिभक्त परायण महंत विष्णू महाराज आहेत, केंद्रे महाराज विष्णू महाराज केंद्रे आपल्यासोबत आहेत, ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहेत आणि कीर्तन म्हटल्यानंतर हजारो भाविकांची गर्दी, लाखो भाविकांची गर्दी जिथे जमते असे केंद्रे महाराज आपल्यासोबत आहेत। विष्णू महाराज केंद्रे महाराज, जय हरी। सर्वप्रथम तुम्हाला समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आळंदीमध्ये लाखोंचा जनसमुदाय असतो आणि विशेष करून आपल्या इकडे खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो, तो दरवर्षी जगविख्यात होत चाललेला आहे। यावर्षीचं काय नियोजन असणार आहे, काय सांगाल? देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया, नामा मने आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती ज्ञानराज माऊली यांचा हा समाधी सोहळा यावर्षी कार्तिकी वारीच्या निमित्तानं दिनांक सोमवार 4/12/2023 ते कार्तिकी त्रयोदशी दिनांक 11/12/2023 या दरम्यान संपन्न होणार आहे। श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले वेचिताशी भरू कळी अशी याला गुरुवरे महाराजांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचं लावलेलं रोप आणि या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये याही वर्षी सुंदर असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वारीच्या निमित्तानं संपन्न होत असताना महाराजांनी अतांग परिश्रमातून ही वारी सुरू केली आणि याहीत वर्षी आपला आगळा वेगळा कार्यक्रमाचं नियोजन श्री हबप गोविंद महाराज केंद्रीय संस्था विश्वस्त मंडळी याच्याद्वारे भक्त परिवाराद्वारे संपन्न होणार आहे। आपण या ठिकाणी जसं बघितलं आहे की हरिभक्त परायण विष्णू महाराज केंद्रे आहेत, यांनी सांगितलेलं आहे की इथे एक कार्यक्रम होतो आहे, खूप आगळा वेगळा आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम होतो आहे। आपल्याला सांगायला आनंद वाटेल की हरिभक्त परायण गुरुवर्य गोविंद महाराज जे आहेत केंद्रे यांचे उत्तराधिकारी म्हणून आज संपूर्ण संस्थांचा कारभार बघतायत आणि अनेक ठिकाणी जात आहेत, ते विष्णू महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज, किती दिवस हा कार्यक्रम सुरू असणार आहेत आणि भाविक जे बाहेरून येत आहेत, वैष्णवजन ज्यांना तुम्ही म्हणताय की आपण वारकरी इथे येत आहेत, लाखोंचा हजारोंचा समुदाय इथे असतो आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर हे खूप भयान आणि खूप सुंदर असं बनलं आहे की ज्याची कल्पना करता येणार नाही। तर बाहेरून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी, वैष्णवांसाठी इथे काय व्यवस्था असेल, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या भोजनाची? प्रथम या ठिकाणी कार्यक्रमाची दिनचर्या अशी असेल की प्रथम मी दिनचर्या सांगतो, नंतर व्यवस्था सांगतो। या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना आव्हान करतो, गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था विश्वस्त मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाची दिनचर्या अशी आहे। सकाळी 4 ते 6 काकडा होईल, काकडानंतर महाराजांच्या समाधीचा अभिषेक होईल, समाधीचा अभिषेक झाल्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणला प्रारंभ होईल। सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण असतं। पारायण झाल्यानंतर 10 ते 12 लगेच प्रथम सत्र कीर्तनाचं चालू होतं। 10 ते 12 कीर्तन सत्र, 12 कीर्तन झालं वेळेत, कीर्तन झाल्यानंतर मधल्या वेळामध्ये लगेच 12 ते 2 भोजन झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी दुसरं सत्र प्रारंभ होतो। 4 ते 6 कीर्तन होईल, कीर्तन झाल्यानंतर 6 ते 7 हरिपाठ, 7 वाजता सामुदायिक या ठिकाणी आरती, दिनचर्या संस्थांच्या वतीने आरती असते, ती आरती होईल। आरतीनंतर भोजन आणि भोजन झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी तुकामणी येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावेते, पुन्हा सायंकाळी भजन असतं। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रख्यात विख्यात जगविख्याते गायनाचार्य मृदंगाचार्य यांचं संध्याकाळी 8 ते 10 संगीत भजनाची सेवा होईल। एक सगळ्यात उत्सुकतेचा विषय आहे की आळंदीमध्ये अनेक मठ आहेत, अनेक आश्रम आहेत, परंतु या आश्रमाला एक गर्दीचा ओघ पाहायला मिळतो। ही गर्दी नेमकं कशी जमा होते, काय आत्मीयता आहेत, नेमकं काय जादू आहे तिथे? हरिभक्त परायण गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे जे आहेत त्यांच्या म्हणजेच त्यांच्या पुण्याईनं आणि त्यांच्या कामामुळं या ठिकाणी एक वेगळी ओळख तयार झाली आहे। तोच वारसा आज तुमच्याकडे सुद्धा पाहायला मिळतोय, म्हणून भक्तांची ओढ जी आहे ती याकडं जास्त प्रमाणात पाहायला मिळते। नेमकं काय गणित आहेत?
कारण असं आहे बघा, दोन प्रकारचे नाते असतात. एक रक्ताचं नातं असतं, स्वार्थी असतं. पारमार्थिक नात्याच्या माध्यमातून गुरुवारी महाराजांनी आयुष्यभर स्वतःकरता काही केलं नाही. जगाच्या कल्याणा संतांची भूती देह कष्टयुती परोपकारी. स्वतःकरता ज्या महात्म्याने कधी स्वतःकरता काहीच केलं नाही, फक्त समाजोपयोगी काम केलं. म्हणून आज हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर तुम्ही बघितलं डोळ्याने, 211 फूट हाईटचं मंदिर आहे. 211 फूट हाईटचं मंदिराचं काम गुरुवारी महाराजांनी केलं. करत असताना एकट्याला न करता सर्व भाविकांना धरून केलं. सर्वांचं या ठिकाणी एकमेकाचा हे करू अवघे धरू सुपंत सर्वांनी सहकार्य केलं. आणि पुन्हा महाराजांनी कार्तिक यात्रेमध्ये या ठिकाणी सर्वात नाविन्य वैशिष्ट्य आपल्या संस्थांचं असं असेल की तो जो भाविक येईल तो भाविक इथे आनंदानं या ठिकाणी परमार्थामध्ये व्यवस्थेकडे महत्त्व देत नाही, अवस्थेला महत्त्व देतो. म्हणून येणाऱ्या साधकांना मी सांगेल, वारकऱ्यांना बाबा आम्हाला सांगायची की बुवा आळंदीमध्ये आल्यानंतर घरी व्यवस्थेत लक्ष ठेवा. एसी रूम घरी राहा, एसी रूममध्ये राहा. सोन्याच्या कदाचित ग्लासामध्ये पाणी प्या, चांदीच्या ताटामध्ये. पण आळंदीला ज्यावेळेस तुम्ही वारीला निघणार बॅग भरून त्यावेळेस जशी अवस्था असेल तसं राहा. म्हणून आम्हाला गुरुवारी महाराजांनी या ठिकाणी आम्ही महाराजाच्या सहवासात राहून आम्हाला महाराजांनी हे शिकवलं. मलाच नाही तर अनेक भाविकांना हे शिकवलं की ते असेल तसं राहा. या मंदिरामध्ये प्रथम या ठिकाणी आम्ही कोणाचा या ठिकाणी कुठल्या जिल्ह्याचा विचार केला जात नाही, जातीचा विचार केला जात नाही. श्रीमंताचा गरिबाचा जो भाविक येईल तो आम्हाला माऊलीप्रमाणेच महाराजांनी मांडला. तीच परंपरा आम्ही पुढे एक अल्पशा प्रयत्न करतो आहे. पुढं या ठिकाणी या मंदिरामध्ये येताना प्रत्येकजण आपुलकीने येतो. काय येतो इथे या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जागा सोडायची नाही. 8 दिवस एकदा बॅग ठेवली की तिथेच श्रवण करायचं. श्रवण केलं की बाहेर भोजन झालं की भोजन लगेच काय पुन्हा जवळच या ठिकाणी इंद्रिय मातेचं दर्शन. फिरायला इंद्रिय माते शेजारी फिरता येतं, डोळ्याने इंद्रियाने बघता येते. माऊलीचं शिखराचं दर्शन होतं, कळसाचं दर्शन होतं. मागे जर बघितलं ज्ञानेश्वरी मंदिराच्या सिद्धबेटामध्ये त्या माऊलींचे वास्तव्य झालं. माऊलींचे या ठिकाणी पुणे झालेली सिद्धबेट भूमी आहे, तिथे या ठिकाणी लगेच सिद्धबेटामध्ये लोकाला जाता येतं. पुन्हा त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आत्मीयता हे आहे की महाराजांनी पंक्तीमध्ये एकाही भाविकांना उठवलं नाही. हा महाराजांचं ब्रीद वाक्य होतं. आणि पुन्हा महाराज सांगायचे, ज्याने देणगी दिली तोही जेवला पाहिजे, जो नाही देणगी दिला तोही जेवला पाहिजे. ज्याला कोणीच नाही त्याने इथे यायचं. केंद्रीय महाराज संस्थेमध्ये 7 दिवस राहायचं. ही महाराजांची आम्हाला शिकवण आहे. जसं महाराजांनी आत्ता सांगितलं की या ठिकाणी अन्नदान होणार आहे, कथा कीर्तन पारायण या सगळ्या गोष्टी येतात, भजन येतात. भजन आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते भोजन. आता भोजनाची व्यवस्था इकडं आपल्याकडे काय असणार आहेत, कारण अन्नदान करणं हे काही महाराज मंडळी करू शकत नाही किंवा विश्वस्त मंडळ करू शकत नाही. यासाठी दात्यांची खूप महत्त्वाची व्यवस्था असते. इतर ठिकाणी आपण बघितलं आहे की मोठमोठे दाते असतात, मोठमोठे सप्ताह होतात. त्या पद्धतीनं हा एक सप्ताहच म्हणावं लागेल. तर हे करत असताना नेमकं अन्नदानाची काय व्यवस्था करताय, कसे करतायत तुम्ही, नेमकं काय सांगा? प्रथम या ठिकाणी ते एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी याग केले पुन्हा 80 महिमान तीर्थाचे अथवा नामाचे. महाराज सांगतात जगामध्ये सर्वात श्रेष्ठ अन्नदान आहे. आणि अन्नदानानेच माणसाची तृप्त होते. कल्पना करा, आत्तापर्यंत कोणी पैशाने माणूस तृप्त झाला नाही. सत्याने ग्रामपंचायतच्या सदस्य पदापासून एखाद्या मोठ्या सर्वोच्च पदापर्यंत कोणीही माणूस सत्तेने तृप्त झाला नाही. फक्त अन्नदानाने तृप्त होतो. ही या ठिकाणी अन्नदानाची सेवा आम्हाला गुरुवर्य महाराजांनी या ठिकाणी स्वतः आयुष्यभर, मी तुम्हाला सांगेल, महाराष्ट्राला मी आव्हान करेल, गुरुवर्य महाराजांनी स्वतः या ठिकाणी एकही वारकरी संस्थेतून उपाशी जाऊ दिलं नाही. महाराजांचं ब्रीद वाक्य होतं. महाराज स्वतः कधी स्वतःकरता खात नव्हते, पण वारकऱ्याला इथून उपाशी कधी जात मागे जाऊ देत नव्हते. तुम्ही बघितलं असेल. म्हणून आमच्या या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये या वर्षी जो होणारा उत्सव आहे 2023चा, जो कोणी भाविक येईल, सकाळी 12 ते 2 अन्नदान असेल, सायंकाळी 7 ते 9 या वेळामध्ये अन्नदान असेल. आणि अन्नदानाची सेवा जो कोणी येईल संस्थांच्या माध्यमातून त्याला जेवढे काही आम्हाला सेवा करता येईल, कारण वारीमध्ये असतं, वारीमध्ये प्रत्येकाचं समाधान करणं अशक्य असतं. म्हणून या ठिकाणी कदाचित होऊ शकणार नाही, कदाचित गैरसोय होऊ पण शकते वारीमध्ये. परंतु जेवढे काही आम्हाला वारकऱ्यांची सेवा संस्थांच्या माध्यमातून, विश्वासांच्या माध्यमातून करता येईल तेवढे आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पण त्याच्याकरता या ठिकाणी एकलेचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला. एकटा माणूस कोणीच काही करू शकत नाही. सहकार्यांचं गरज आहे. कारण सहकार्याचं गरज असताना ते एक शीत दिले अन्न किंवा थेंबे थेंबे तळे साचे, एक आपल्या गावठी भाषेमध्ये आपण बोललं जातं. तसं या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने गोवर्धन पर्वत उचलला. तसं अन्नदानाकरता सुद्धा ज्या भाविकांना कोणा आव्हान या ठिकाणी अन्नदानाकरता आव्हान करतो आहे की वस्तुरूपाने, आर्थिक रूपाने, ज्यांना कोणाला संस्थाला ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं जे काय शक्य, असं आमच्याकडे बंधन नसतं. एवढेच पैसे द्या, तुम्ही स्वतः बघायचं इथे काय चाललं आहे, तेवढा खर्च नसेल. या ठिकाणी अन्नदान करता आलं तर उपस्थिती लावा, सेवा करा, वाढायची व्यवस्था करा, स्वच्छता ठेवा. आणि याच्याही पेक्षा नाही कोणी काही करू शकत, गावाकडून ऑनलाईन आहे, संस्थांच्या ऑनलाईन नंबरवर जर आपण देणगी देऊ शकताय.
तर हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि मी देणगीबद्दल आवर्जून बोलेल का या ठिकाणी देणगी द्यायला हरकत नाही आहे. एक माध्यमाच्या माध्यमातून सांगतो. त्याचं कारण असं आहे की इथं जी काही मुलं शिकवली जातात त्यांच्याकडून एकही रुपया घेतला जात नाही आणि त्या मुलांच्या भोजनाची व्यवस्था एकही रुपया शुल्क न आकारता अप्रतिम अशा पद्धतीचे वारकरी वारसा टिकवणारे भविष्यातील भावी कीर्तनकार, भावी मृदंगाचार्य, भावी गायनाचार्य हे सगळे या ठिकाणी तयार होत आहेत. हे आम्ही स्वतः अभ्यासलं आहे. या संबंधीचा व्हिडिओ आपण ज्यावेळेला सप्ताह संपणार आहेत त्यावेळेला सुद्धा आम्ही या ठिकाणी येणार आहेत आणि तो त्या पद्धतीचा व्हिडिओ देखील करणार आहेत. महाराजांनी केलेल्या या आव्हानाला आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देता हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. शेवटी एकल्याचा मेळ नाही असं महाराज सांगतायत. तर बघू आपण हा भव्यदिव्य सप्ताह इमेज बिंदासच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह सुद्धा बघता येणार आहे. अतिशय अप्रतिम असा विषय महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. यारे यारे सान थोर सकाळशी येथे आहे अधिकार अशा पद्धतीनं संतांना जात पात कुठला धर्म ह्या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत आणि संत म्हणूनच या ठिकाणी सर्वस्वाचा त्याग करून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आपण जसं म्हणतो तर त्या पद्धतीचे संत आपल्याला पाहायला मिळते. हरिभक्त परायण गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांचे उत्तराधिकारी असलेले हरिभक्त परायण विष्णू महाराज केंद्रे जे आज या गादीचा वारसा सांभाळत आहेत. सर्वस्व स्वतःच्या अस्तित्वासाठी म्हणजे समाजाच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या अस्तित्वाला झोकून समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देणं हेही तितकं सोपं नाही आहे. तुम्ही बघताय एक दिवस आपण काढू शकत नाही. अख्खं आयुष्य जनतेसाठी लावणाऱ्या या महाराजांनी खूप मोठं भव्यदिव्य या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर इमेज बिंदासच्या माध्यमातून मी आव्हान करेल महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना की आपण तारीख 4 डिसेंबरपासून ते तारीख 11 डिसेंबरपर्यंत सुरू होत असलेला हा महाज्ञानामृत सोहळा याचा आपण लाभ घेतलाच पाहिजे आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्याचा एक भव्य दिव्य आगळा वेगळा प्रसंग अनुभूती देणार आहेत. म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर जे आहेत या मंदिराच्या परिसरामध्ये होत असलेला हा भव्य दिव्य सोहळा हरिभक्त परायण विष्णू महाराज केंद्रे यांच्या माध्यमातून विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून होतोय. तर या ठिकाणी आपण नक्कीच यायला हवं. पांडुरंग भक्तीचा एक महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण आनंद घ्यायला हरकत नाही आहे. तर आपण कधी येत आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच द्या आणि काही समस्या असतील इथे येण्यासंबंधीच्या त्याही मांडायला विसरू नका. धन्यवाद. जय हरिमान.